नमस्कार. पियर प्रेशर कसं हँडल करायचं या एका टोकदार विषयावर आज थोडा विचार करतोय. हा विषय मला स्वतःला सुद्धा अवघड वाटणारा विषय आहे. कारण आपल्या बरोबरची लोकं, आपण ज्यांना मित्र म्हणतो, ते आपले सहकारी, आपल्या वर्गातले, बिल्डिंगमध्ये आपल्या बरोबरची असणारी मुलं, ह्यांच्या प्रमाणे आपण वागलं पाहिजे किंवा ते ज्या अनेक गोष्टी करतात त्या आपण तशा पद्धतीने केल्या पाहिजेत. त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या आपल्यालाही आवडल्या नाही पाहिजेत आणि आपले सगळ्यांमध्ये एक साधारण काहीतरी युनिफॉर्मिटी पाहिजे. एक प्रकारची एकवाक्यता किंवा एका प्रकारचे आपण सगळे दिसलो पाहिजेत. आपलं व्यक्तिमत्व थोडं सिमिलर असलं पाहिजे. हे जे एक प्रेशर एका विशिष्ट वयामध्ये येतं, म्हणजे आपला असा समज आहे की हे एका विशिष्ट वयात येतं. तो फार अवघड प्रश्न आहे. कारण इतरांपासून काहीतरी वेगळं करणे, एकीकडे आपल्याला त्याचीही आस असते, की आपण इतरांपेक्षा वेगळे असलो पाहिजेत. पण त्याच वेळेस अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण इतरांसारखेच असलो पाहिजेत. विशेषतः आपण जो स्वतःचा वर्ग समजतो, त्यामध्ये अशी एक विशिष्ट, विचित्र आणि भयंकर चमत्कारिक अशी ओढाताण ही या पियर प्रेशरमध्ये आहे. बऱ्याच पालकांना असं वाटतं, की मुलांनी पियर प्रेशरला तोंड द्यायला शिकलं पाहिजे आणि पियर प्रेशरमुळे त्यांचं खूप नुकसान होतं. पियर प्रेशरला ते बळी पडतात तेव्हा. म्हणजे मग ते कपडे एका विशिष्ट प्रकारचे घालतात, विशिष्ट प्रकारच्या गोष्टीच त्यांना आवडतात. कुठले चित्रपट किंवा कुठलं संगीत ऐकायचं हेही ते त्याप्रमाणेच ठरवतात. त्याप्रमाणेच नसते उद्योग करतात. त्याचप्रमाणे अ, अगदी फोन घेणे, इंटरनेटवर जाणे, विशिष्ट ॲप सगळ्यांनी वागणे. मग आता सगळ्यांचं पियर प्रेशर आहे म्हणून बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड पाहिजे. इथून तर पुढच्याही अधिक अनेक घातक गोष्टींपर्यंत हे जातं आणि आई-वडिलांसाठी हा फार मोठा प्रश्न होऊन बसलेला असतो. 2 पावलं मागे येऊन थोडं शांतपणे विचार करूया. पियर प्रेशर ही जी गोष्ट आहे, ही फक्त मुलांपुरती मर्यादित नाहीये. तुम्ही जर काम करत असाल, तर तुमच्या ऑफिसच्या पियर्सचं तुमच्यावर प्रेशर आहे. तुम्ही जिथे सोसायटीत राहता, तिथल्या तुमच्या मित्रमंडळाचं तुमच्यावर पियर प्रेशर आहे. तुमच्या कुटुंब गटाचं तुमच्यावर प्रेशर आहे. तुम्ही शाळेच्या, कॉलेजच्या तुमच्या गटाबरोबर राहत असाल, तर तिथलं तुमच्यावर पियर प्रेशर आहे. अगदी वयस्कर लोकं जे पारावर बसून, म्हणजे आता पार राहिला नाही, पण बिल्डिंगच्या त्या खालच्या कट्ट्यावर मुलांनी खेळायच्या जागी बसून जेव्हा लोकं चर्चा करत असतात, तेव्हाही माझं मूल, माझी नातवंडं, माझी सून, आमचं घर, आम्ही करत असलेला देवधर्म, इथपासून ते पियर प्रेशर चालू राहतं. म्हणजे पियर प्रेशर हे कुठेही संपत नाही. जन्माला आल्या-आल्या जे ते पियर प्रेशर तुमच्या नशिबात येतं, ते अगदी तुम्हाला साध्या लाकडांची चिता का त्याच्यात 2 चंदनाचे तुकडे, इथपर्यंत ते पियर प्रेशर काही संपत नाही. आणि बहुतेक त्याच्यानंतरच्या दिवस पाण्यांचं सुद्धा, की माझ्या मुलांनी माझ्यासाठी एवढं केलं किंवा करणार आहे असं कबूल करतो आहे आणि त्यांच्या मुलांनी मात्र काहीच केलं नाही. इथपर्यंत ते पियर प्रेशर जातं. म्हणजे अगदी आजन्म मृत्यूपर्यंत चालणारी ही गोष्ट आहे. तर ह्याच्यात मुलं कशी वेगळी असतील? फक्त आता गंमत अशी आहे, की तुम्ही मित्र किंवा मैत्रिणींच्या नादानी एक विशिष्ट प्रकारचे कपडे घालता किंवा विशिष्ट प्रकारचं जेवण जेवता किंवा विशिष्ट प्रकारच्या करमणुकीच्या गोष्टी करतात, तेव्हा तुमचे आई-वडील जसं नाका उडवतात, तशीच तुमची मुलं त्यांच्या मित्रांबरोबर या गोष्टी करतात, तेव्हा तुम्ही नाका उडवता. ते विशिष्ट गोष्टी करतात तेव्हा त्याच्यात त्यांचं कायमचं नुकसान होणार आहे, त्यांनी नाही केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही ज्या प्रकारे पैसे खर्च करता, ज्या गोष्टींवर पैसे खर्च करता, त्यामुळे तुमचं नुकसान होणार आहे, असं तुमच्या आई-वडिलांना वाटतं. मुलांबरोबर या गोष्टीची चर्चा होणं गरजेचं आहे, की आज मी अमुक-अमुक एक शर्ट घालून ऑफिसमध्ये गेलो. आमच्याकडे मेजॉरिटी लोकं अशा प्रकारचे कपडे घालतात. मी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं आणि त्याचा माझा अनुभव काय होता? किंवा सगळेजण अमुक-अमुक एक गोष्ट करायची म्हणत आहेत, पण मला मात्र ते पटत नाहीये. मी हे अमुक काहीतरी वेगळं करणार आहे. बघूया त्याचं काय होतं आहे. हे तुमच्या दैनंदिन आयुष्यात असलेले प्रश्न हे तुम्ही
ज्याला तोंड देता आहात, ज्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करता आहात, कधी त्या प्रेशरला बळी पडता आहात, कधी ते प्रेशर अंगावर घेऊन वेगळं काहीतरी हिमतीने करायचा प्रयत्न करता आहात, ह्याची चर्चा मुलांसमोर होणं गरजेचं आहे. की माझ्या सगळ्या मित्रांनी गेल्या 2 वर्षामध्ये गाड्या बदलल्या आणि एका विशिष्ट प्रकारच्या किंवा विशिष्ट किमतीच्या गाड्या घेतल्या आहेत. माझी खरं जुनी गाडी चांगली चालली आहे, लहान असली म्हणून काय झालं, मी काय नवीन घ्यायची नाही असं ठरवलंय, किंवा मी ही गाडी विकून त्या सगळ्यांपेक्षा मोठी गाडी घेणार आहे असं ठरवलंय. जे काय तुमचं ठरलेलं असेल, किंवा यावर्षी सुट्टीला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, आपल्याबरोबरचे सगळे तिथे जाऊन आलेत, आपण मात्र काहीतरी अजून एक वेगळी एक्झॉटिक जागा शोधून तिथे जाऊया, ही सर्व चर्चा मुलांच्या देखत होणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या प्रकारच्या पिअर प्रेशरला बळी पडता आहात, कुठल्या पिअर प्रेशरच्या विरोधात जाता आहात, आणि कुठलं पिअर प्रेशर जिंकून तुम्ही विनर किंवा ट्रेंड सेटर म्हणून त्यातनं दिसता आहात, हे जरा मुलांना कळू दे. कारण हे नॉर्मल आहे, हा आयुष्याचा भाग आहे, आणि ह्याला एका विशिष्ट प्रकारे तोंड द्यायचं असतं, ते शिकायचं असतं. काही गोष्टी त्यातल्या वेदनादायक असतात, तरीही काही गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच करायच्या असतात. ह्याचं मुलांना समोर प्रत्यक्ष उदाहरण असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यासमोरची जी उदाहरणं असतात ती त्यांच्याच वयाची मुलं जे त्या गोष्टी न केल्यामुळे ग्रुपच्या बाहेर पडलेली आहेत अशा प्रकारची असतात. आणि ग्रुपच्या बाहेर पडणं हे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे सपोर्ट सिस्टीम, मित्रमंडळी हे सर्कल इंटॅक्ट ठेवूनही आपल्या स्वतःचा वेगळेपणा जपण्याचं, आपल्याला जे योग्य अयोग्य वाटतं आहे त्या प्रकारे स्वतःचा निर्णय घेण्याचं काम करता येतं, हे मुलांना दिसणं गरजेचं आहे. ह्याच्यात एकच महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे आपण किती बॉस आहोत आणि आपण या गोष्टी किती खतरनाक हँडल करतो, ह्याचं स्वतःचं कौतुक करून घेणे ह्याची ही जागा नाही. कारण ज्या क्षणी तुम्ही अशा प्रकारे स्वतःचं कौतुक करायला सुरुवात करता, त्याच क्षणी मुलं स्विच ऑफ व्हायची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ही जी चर्चा आहे ही तुमच्या मोठेपणाची किंवा तुमच्या लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डमध्ये लोकांनी वाचलेल्या भाषणांची जागा नाही आहे. ही अत्यंत रिअलिस्टिक, खऱ्या जगामध्ये जगणारी खरी माणसं, ज्यांना खरी प्रेशर येतात आणि त्यांच्या मनामध्ये धाकधूक असते, तरीही ते निर्णय घेतात, आणि निर्णय घेतल्यावरही अनेकदा ती अनिश्चितता कायम राहते, आणि हे सगळी अनिश्चितता घेऊन आपल्याला एका विशिष्ट प्रकारे जगायचं असतं. या अनुभवाची ही चर्चा आहे. मी हे असं केलं, मग तुमच्यावरही पिअर प्रेशर येत असेल, मग तुम्ही कसं हे हँडल करता, म्हणून काही करून ती गाडी त्यांच्याकडे वळवणे आणि शेवटी आपल्याला हवं तसंच त्यांना वागायला भाग पाडणे, किंवा ते 4 उपदेशाच्या गोष्टी या कुठल्या तरी आडमार्गाने त्यांच्या कानात घालत बसणे, त्याच्यासाठी ही चर्चा नाही आहे. ही त्यांना रिअल लाईफ दिसावं ह्याच्यासाठीची चर्चा आहे. आणि आई वडील हे रोल मॉडेल्स आहेत, हे पुन्हा एकदा मुलांपर्यंत पोहोचवणं. मुलांसाठी तर तुम्ही असताच रोल मॉडेल, तुम्हाला जरी वाटत नसलं तरीही. तुमच्याकडे बघून मुलं अनेक गोष्टी शिकत असतात. तर त्याच्यातलं तुमचं खरं खरं माणूसपण हे मुलांपर्यंत पोचावं, त्यासाठी त्या चर्चेचा उपयोग होतो. तर काय बोलायचं असतं बरं मुलांशी, असे जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात, त्याचं हे सरळ साधं उत्तर आहे की दिवसभरात कोणी काय केलं याची जी चर्चा असते त्याच्यात अशा गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे. की माझा अमुक अमुक एक बॉस आहे, त्याच्या हे 4 लोक पुढे पुढे करतात म्हणून तो नेहमी त्यांच्याशी चांगला वागतो. माझा त्याच्याबद्दलचा ॲटिट्यूड काय आहे, मी काय करणार आहे, काय नाही करणार आहे, मी स्वतः ती लाईन कुठे ड्रॉ करणार आहे, माझा आत्मसन्मान कुठे असणार आहे आणि प्रमोशनसाठी करायचे प्रयत्न कुठे असणार आहे, याच्यातली लाईन मी कशी ठरवतोय. ही लाईन ठरवण्याची जी चर्चा आहे, लाईन ठरवण्याच्या मागचे जे विचार आहेत, हे मुलांसमोर येणं गरजेचं आहे. कारण हा नेहमी सर्वात अवघड भाग असतो आणि ही दरवेळी जिंकायची शर्यत नसते, ही हळूहळू शिकत जायची गोष्ट असते. हेही मुलांना बघायला मिळतं. त्यामुळे लगेच पी हळद आणि हो गोरी या प्रकारे नाही, पण या चर्चा ऐकत ऐकत जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचं स्वतःचं काहीतरी एक स्ट्रक्चर तयार होतं, स्वतःच्या काहीतरी गाईडलाईन्स तयार होतात, आणि त्या प्रकारे मुलं योग्यप्रमाणे वागायला शिकतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे, तुमच्या आयुष्यातले प्रश्न तुम्ही कसे सोडवता आहात आणि त्या लाईन्स कशा ठरवता आहात, हे मुलांना तुमच्या तोंडून ऐकू दे. तुमच्या मनातली अनिश्चितता, तुमच्या मनातल्या शंका, कदाचित तुमच्या मनातली भीती की मी हे करतोय हे योग्य आहे का नाही, हेही मुलांना दिसू दे. तुमचं माणूसपण मुलांना दिसू दे, कारण त्यातनंच ते सुद्धा जास्त माणूस होणार आहेत. धन्यवाद.